नमस्कार, BCNC न्यूज मध्ये मी श्रद्धा पंड्या आपलं सर्वांचं स्वागत करते आणि मुख्य बातम्यांकडे वळण्या अगोदर बघूया आजच्या हेडलाईन्स। भुसावळ शहरातील एटीएम दुपारी 12:30च्या सुमारास अचानकपणे बंद झाल्यामुळे सबंध ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला। बाजाराचा दिवस असल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी वाढलेली होती व अशात एटीएम बंद असल्यामुळे ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। पुन्हा एकदा सामान्यांना बँकेच्या अनागोंदी कारभाराला सामोरे जावे लागले। रविवारी सुट्टी असल्या कारणाने बँका बंद होत्या। त्यातला त्यात बाजाराचा दिवस असल्याने बाजाराची गर्दीही दुप्पटीने वाढलेली होती। खरेदीसाठी आलेल्यांनी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी एटीएम जवळ गर्दी केली, मात्र ग्राहकांना सहन करावा लागला तो त्रास। कारण दुपारी सुमारे 12:30 वाजेच्या सुमारास अचानकपणे शहरातील राष्ट्रीयकृत बँक, प्रायव्हेट बँक व कॉर्पोरेट बँकांचे एटीएम बंद पडले। एकाच वेळी एटीएम बंद पडल्याने ग्राहकांचे मात्र प्रचंड हाल झालेत। बँक बंद असल्याने दुसरं कोणतेही पर्याय या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध नव्हतं। एटीएम वर भारी गर्दी जमलेली होती, मात्र तेथील कर्मचारी, सुरक्षा अधिकारी हे गायब दिसले। प्रचंड मनस्ताप बँक ग्राहकांनी येथे केलाय। भुसावळ शहरातील राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम, प्रायव्हेट बँकेचे एटीएम व कोऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम एकाच वेळी सर्व एटीएम बंद झाले। हे बंद होण्यामागचे कारण काय? एटीएम का बंद करण्यात आले? या एटीएम मध्ये कॅश नव्हती, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, असे विविध प्रकारचे प्रश्न उभे राहतात। परंतु बँकेच्या वतीने कोणत्याही प्रकारचा पुरावा न देता सदर एटीएमचे शटर खाली करण्यात आले व नागरिकांना आपल्या हक्काच्या पैशाकरिता बंद एटीएमचे तोंड बघावे लागले। पैशाची असलेली नितांत आवश्यकता, एटीएम मार्फत होणारे इतर ट्रान्झॅक्शन हे यांना काही तासाकरिता हे सर्व ट्रान्झॅक्शन काही तासाकरिता थांबले, परंतु अशा वेळेस कोणत्या बँकेचा अधिकारी कर्मचारी पुढे आला नाही। भुसावळ बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे। या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असताना प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही। या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना देखील मोठ्या गैरसुविधेचा सामना करावा लागतो। भुसावळ शहरातील बस स्थानकाची दुरावस्था झालेली दिसते। बस स्थानकात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। बस स्थानकातील तळ हा पूर्णपणे खराब झालाय। याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांकडून होते। भुसावळ येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा असल्यामुळे प्रवासी येथे उतरत असतात आणि भुसावळ बस स्थानकातून बसने इतर गावी प्रवास करत असतात। एकंदरीत भुसावळ बस स्थानकाचा वापर हा फार मोठा आहे, त्यामुळे बस स्थानकावरील सोयी सुविधांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। मात्र येथील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत वारंवार तक्रार करूनही अद्यापही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। संबंधित अधिकारी व कर्मचारी हे सुस्त दिसताय। प्रवासी सुविधांशी काही देणे घेणे नाही अशातली भूमिका त्यांची येथे दिसून येते। महाराष्ट्र परिवहन मंडळ भाड्यामध्ये वाढ करते, सुविधांच्या वाढीबाबत मात्र त्यांचा कर्तव्यशून्यपणा येथे स्पष्ट होतोय। सुविधा वाढवल्या जात नसतील तर किमान असलेल्या सुविधा तरी नीट पुरवाव्यात असं प्रवाशांचं म्हणणं आहे। लोकोशेड रोड परिसरात एक बेवारस मृतदेह आढळून आलाय व यामुळे संबंध शहरभरात खळबळ माजली आहे। पुन्हा एकदा मृतदेह आढळून आल्याने आता हा अपघात आहे की पुन्हा एकदा काहीतरी घातपात शहरात घडलाय याकडे सर्वांचं लक्ष लागू नये। सध्या सदर मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला असल्यामुळे पोलीस विभाग याचा पुढील तपास करतोय। भुसावळ शहरातील लोकोशेड रोड जवळील भीम स्टार तरुण मंडळ परिसरात
एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला। सदर व्यक्ती कशी मरण पावली? हा घात आहे की अपघात? पुन्हा एकदा असे अनेक प्रश्न आवाजून पोलिसांसमोर उभे आहेत। मयत व्यक्ती अंगाने सडपातळ असलेली आहे आणि त्याच्या गालावर जखम झाली आहे। मग ही जखम कसली आहे? नेमकं काय घडलं इथं? अशा अनेक प्रश्नांनी गोंधळ घातलाय। मृतदेहाला येथे 12 तास उलटून गेले असल्याचं प्रथमदर्शी दिसून येत होतं। परिसरातील नागरिकांनी शहर पोलीस स्टेशनला बातमी कळवली। पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। पंचनामा करण्यात आला व त्यानंतर शवविच्छेदनाकरिता मृतदेह रवाना करण्यात आलं। आता पोलीस या घटनेचा केव्हापर्यंत छडा लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। पाहूया पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear little one. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. May God bless your little one. May God bless you. Happy long life to you. Happy long life to you. Happy long life, dear little one. Happy long life to you. भुसावळ शहरातील काही न्यायाधीशांची बदली झाली असून आता नवीन 5 न्यायाधीशांनी त्यांची जागा घेतली आहे। म्हणजे नुकताच पदभार नवीन न्यायाधीश यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे। यापुढे भुसावळ शहरातील खटले त्यांना सोपवण्यात येतील व हे खटले लवकरात लवकर निकाली लागावेत यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे। भुसावळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशपदी एस.सी. मोरे मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात येथील न्यायाधीशांची बदल्या झाल्या असून त्यांच्या जागेवर नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे। नव्या न्यायाधीशांमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. मोरे मुंबई, न्यायाधीश एम.एम. बावरे कोल्हापूर, पी.ए. पाटील अहमदनगर, पी.बी. वराडे पवनी भंडारा आणि रेल्वे न्यायालयात न्यायाधीश आर.आर. थोरात बसमतनगर परभणी येथून येत आहे। तर भुसावळ येथून न्यायाधीश एस.पी. गोगारकर कल्याण, न्यायाधीश पी.जी. महाळंकार भोकर नांदेड, न्यायाधीश वैशाली ढवळे नाशिक, न्यायाधीश सुनैना विभांडिक पिंगळे पुणे, रेल्वे न्यायालयाचे न्यायाधीश मनीष पटांगरे यांची सासवड पुणे येथे बदली करण्यात आली आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे सर्वत्र प्रवाशांची गर्दी दिसते। मग ती बस असो किंवा असो रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी आता दुप्पटीने वाढलेली असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते। त्यातल्या त्यात सामान्य बोगीमध्ये जनावरांप्रमाणे माणसं कोंबलेली असतात। तेथेच अपंग बोगीमध्ये सामान्य माणसे बसलेली असल्यामुळे आता अपंगांनी कुठे बसावं असा प्रश्न निर्माण झालाय। सुरुवात झाली आहे। शाळा कॉलेज परीक्षा संपलेल्या आहेत। सर्वांनी परतीच्या वाटा यामुळे धरल्या आहे। कोणी मामांकडे तर कोणी नातेवाईकांकडे जातोय, कोणी आपल्या घरी परततोय आणि सुविधाजनक सामान्यांच्या खिशाला परवडणारं साधन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते। म्हणून रेल्वेची गर्दी आता चौपटीने वाढली आहे। 19045 डाऊन सुरत छपरा भागलपूर एक्सप्रेस मध्ये प्रवाशांची गर्दी ही प्रचंड झाली आहे। जनरल बोगीत लटकून प्रवासी प्रवास करताना दिसताय।
अशीच काही अवस्था इतर गाड्यांमध्ये देखील आहे. तर अपंग बोगीत सामान्य व्यक्ती प्रवास करत असतात. अपंगांना तिथे जागाच मिळत नाही. अशी परिस्थिती अपंग बोगीची आहे. या सर्व प्रकाराकडे आरपीएफचं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तर काही प्रवासी विना तिकीट प्रवास करत असताना टीसी देखील त्यांकडे लक्ष देत नाहीये. प्रशासनाने गाड्या वाढवाव्या अशी मागणी सध्या प्रवाशांकडून केली जाते. पाहूया पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. अरे केबल को क्या हो गया? केबल वाले को फोन कर लो ना प्लीज. हमारा आपका ये प्यार भरा रिश्ता टूट जाए, ऐसा ना आप चाहते हैं ना हम, क्योंकि सरकार के डिजिटाइजेशन बिल के अनुसार बिना डिजिटल सेट टॉप बॉक्स के आप कोई भी चैनल नहीं देख पाएंगे. अरे देखो तो क्या कह रहे हैं. इसलिए आज ही डिजिटल सेट टॉप बॉक्स लगवा कर पहले से ज्यादा खूबसूरत तस्वीर और साफ आवाज एंजॉय कीजिए. ये बात अपने पड़ोसियों को कहना मत भूलिएगा कि आज ही वो अपने टीवी का रिश्ता डिजिटल सेट टॉप बॉक्स से जोड़े. निशा पानी लाना ना प्लीज. पहले सेट टॉप बॉक्स फिर पानी. कंडारी येथील पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. वारंवार या समस्येसाठी तक्रारी देण्यात आल्या, आंदोलने करण्यात आली, मात्र त्याचा काहीही फायदा झालेला दिसत नाही. इतकेच नव्हे तर या पाण्याच्या समस्येमुळे एका महिलेने नुकतेच आपले प्राण गमावले. यामुळे संबंध कंडारीमध्ये संतापाची लाट उसळलेली होती, जेणेकरून कंडारी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले. जावळ तालुक्यातील कंडारी येथे पाणी टंचाईला बळी ठरलेल्या महिलेवर दिनांक 3 रोजी जिल्हा ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करून तपतकटोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र पाणी टंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे गावात संतापाचं वातावरण असून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. दरम्यान एवढ्या गंभीर घटनेनंतरही तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी कंडारी येथे भेट देण्याचे टाळल्यामुळे प्रशासन किती सुस्त आहे हे स्पष्ट झाले. तालुक्यातील कंडारी येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावात 6 ते 7 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी देखील वणवण भटकंती करावी लागत असते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 2 मे रोजी सायंकाळी एका लग्न समारंभामध्ये पाण्याचं टँकर बोलवण्यात आलं होतं. या टँकरमधून नळीत वीज पंप लावून पाणी भरण्यासाठी भारती प्रशांत तायडे ही महिला गेलेली होती. मात्र विजेच्या धक्क्याने या महिलेचा मृत्यू झाला. यामुळे गावात संतापाचं वातावरण निर्माण झालं. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळ ठोकलंय. काल रविवार असल्यामुळे व आज बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे प्रशासन सुट्टी घालवण्यात मग्न आहे. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या संदर्भात मंगळवार दिनांक 5 रोजी उलगडा होण्याची शक्यता आहे. कंडारी येथे 1 मे रोजी झालेल्या ग्रामसभेला देखील कोरम अभावी तहकूब करण्यात आलं होतं. कंडारी गावकऱ्यांना 6 ते 7 दिवसात पाणी या ठिकाणी मिळत असतं. घरामध्ये पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी काल
भारती तायडे या स्त्रीने घरामध्ये पाणी साठवण करण्यासाठी मोटार लावण्यात आली होती आणि या मोटारचा शॉक त्या महिलेला लागल्यामुळे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे. एक निष्पन्न या ठिकाणी गेलेला आहे. 2 मुलीच्या आईला त्या ठिकाणी जीव गमवावा लागलेला आहे आणि हेच गालबोट ग्रामपंचायत कंडाई या ठिकाणी लागलेलं आहे. कंडाई ग्रामपंचायतचा वारंवार भूगोल कारभार ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि काल झालेल्या या दुर्घटनेमुळे कंडाई गावामध्ये संतापची या ठिकाणी पसरलेली आहे. काल या ठिकाणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला ताला ठोकलेले आहे. JI अकॅडमीच्या वतीने डान्स इव्हेंट 2015 या इव्हेंटचं आयोजन करण्यात आलेलं होतं. फार मोठ्या संख्येत या ठिकाणी स्पर्धक दाखल झालेले होते व अतिशय उत्कृष्ट डान्स परफॉर्मन्स त्यांच्या वतीने ते देण्यात आले. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय ख्यातीचे जज या ठिकाणी हजर झालेले होते. कृष्णचंद्र सभागृह येथे JI डान्स अकॅडमी यांच्या वतीने डान्स इव्हेंट 2015 ग्रँड फिनाले याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या स्वागत सत्काराचा कार्यक्रम येथे संपन्न झाला व त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. येथे परीक्षक म्हणून राष्ट्रीय ख्यातीचे पराग व प्रयास चौधरी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. अतिशय उत्कृष्ट डान्स परफॉर्मन्स येथे स्पर्धकांनी सादर केले. प्रेक्षकांची देखील भारी गर्दी येथे दिसून येत होती. सदर कार्यक्रमाप्रसंगी कांची शिंदे, विशाल पवार, पवन टाक, सन जॅक्सन यांचीही प्रमुख उपस्थिती दिसून आली. सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून येत होतं. अतिशय उत्कृष्ट असे डान्स परफॉर्मन्स पाहून प्रेक्षक देखील अवाक झालेले दिसले. आजचं बातमीपत्र इथे संपलं. धन्यवाद. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा सी न्यूज. तुमच्या मताचं तुमच्या हक्काचं.